आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आपण साजरी करत आहे. रांजणगाव शेणकुंज येथील मातोश्री नगरमध्ये जय हिंद पब्लिक स्कूल या शाळेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करत आहोत. आणि त्या जयंतीमध्ये आम्हाला बोलून त्यांनी जो सन्मान दिलाय, शाळेचे मुख्याध्यापक माननीय संदीप गायकवाड सर आणि मॅडम यांचं तर मी अभिनंदन करतो की ते एकच सांगतो की बाबासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य कोणत्या जातीसाठी केलेलं नाहीये. ते कार्य जे आहे ते सर्वांसाठी केलेलं आहे. मानवासाठी केलेलं आहे, प्राणीसाठी केलेलं आहे, सर्वांसाठी केलेले आहे. जसं बाबासाहेब आंबेडकरांना ज्या वेळेस शिकायचे जे त्रास व्हायचा त्याच्यातून त्यांना लक्षात आलं की आज आपल्या समाजावर अन्याय होत आहे, म्हणून ज्या वेळेस शालेय जीवनामध्ये त्यांना त्रास झाला त्याच्यातून त्यांनी लक्षात केलं की गरज आहे आपल्याला जर आता त्रास असा होत असेल आणि यांचे जे विचार आहेत ते असे खालच्या थराला आहेत, तर त्यांनी काय केलं त्यावेळेसच त्यांनी जिद्द ठेवली की काहीतरी समाजासाठी आपल्याला करायचं आहे. म्हणून त्यांनी आपल्या भारतातच नव्हे तर त्यांची जी जयंती आहे अख्ख्या जगामध्ये साजरी करतात. ते मानव नाही, त्यांचे विचार जे आहे ते मानवासाठी एक प्रेरणादायी आहे. तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आणि वेळ कमी असल्यामुळं मी माझे 2 शब्द संपवतो आणि विद्यार्थ्यांना एकच सांगतो, बाबासाहेबांनी जसं 18 तास अभ्यास केला आणि आपल्या जीवनावर फोकस केलं, त्यांचं ते ध्येय होतं, त्यांना जे करायचं होतं समाजासाठी त्यांनी ते करून दाखवलं. तर विद्यार्थ्यांना मी ते सांगेल की त्यांनी पण आपण त्यांच्यासारखाच अभ्यास करावा आणि सक्सेस व्हावं. त्यासाठी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा आणि जय हिंद जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 128वी जयंतीनिमित्त आपण जय हिंद पब्लिक स्कूलमध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करत आहे, तर त्या चिमुकल्यांचे आपण मनोगत बघूया. काय नाव बेटा तुझं? दिव्या. काय डॉक्टर बाबासाहेब यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायक आहे. जगावं कसं, अन्याय विरुद्ध लढावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, संघर्षातून घडावं कसं, हे सगळं आंबेडकरांनी आपल्या कृतीतून, स्वतःच्या कृतीतून आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवलं. गुड बेटा. त्याच्यानंतर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयामध्ये आपले शाळेचे जय हिंद पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आहे, तर त्यांचा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय मनोगत आहे ते. दलितांची तुम्ही तलवार होऊन गेला, दलितांची तुम्ही तलवार होऊन गेला, अन्याययुद्ध प्रहार होऊन गेला, अन्याययुद्ध प्रहार होऊन गेला. होतात तुम्ही गरीबच, होतात तुम्ही गरीबच, पण या जगाची तुम्ही कोहिनूर होऊन गेला, पण या जगाची तुम्ही कोहिनूर होऊन गेला. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवर्ग आणि येथे जमलेले सर्व माझ्या मित्र आणि मैत्रिणी, सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते. आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला होता. त्यांच्या वडिलांमुळेच वाचनाचा छंद संविधान निर्मितीचे आत्मंत ठरलं, यात मात्र शंका नाही. मुळातच अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांनी अनेक पत्रे संपादन केल्या. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी संदेश सर्वसामान्यांना दिला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. ओके.
बोल काय म्हणते? अंधाराचं होतं गरिबी त्यांच्यात, त्यांनी प्रवासाचं दान दिलं. अंधाराचं होतं गरिबी त्यांची, त्यांनी प्रवासाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार आहे, तुम्ही देशाला संविधान दिलं, तुम्ही देशाला संविधान दिलं. समतेचे बंधुतेचे मार्ग दाखवणारे मार्गदर्शक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. चष्मा लाव पाहिजे. आपण जैन पब्लिक स्कूलमध्ये आहे आणि समाजसेवक कीर्ती सर आपल्यासोबत आहेत. तर त्यांचं आपण मनोगत बघूया. सर आज रांजणगाव शिरपूर येथील जैन पब्लिक स्कूलमध्ये आपण जे जयंतीबद्दल आलेले आहे, तर हे जे चिमुकले मुलं आहेत तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करणार बाबासाहेबांच्या विचारामध्ये? जैन पब्लिक स्कूल रांजणगाव शेणपंजी या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत, 1ली ते 10वीपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एकच संदेश देऊ इच्छितो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या विद्या संपादन केलेल्या आहेत, बाबासाहेबांना सगळ्यात महत्त्वाचं जे दैवत आहे ते विद्या आहे, स्वाभिमान आहे आणि शील आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त शिक्षणाकडे जास्त लक्ष देऊन, शाळेने सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांकडे त्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देऊन शिक्षण हे उच्च स्थानावर नेण्यासाठी, उच्च स्थानावर जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जन्ममहोत्सव आपण ह्या देशभर साजरा होत आहे आणि हा देशभर असलेला महोत्सव हा शिक्षणाच्या माध्यमातून, प्रगतीच्या माध्यमातून